तर हे मी भिडं घेऊन आलेली आहे। हे बघा भिडं कसं आहे, पूर्ण एकदम जंग लागलेलं आहे। भिडं कसं वळसवायचं ते आपण आज बघणार आहोत। पूर्ण एकदम ना त्याला जंग लागली आहे बघा। तर मी आता काय करणार आहे, याला ना पहिल्या आधी पाण्याने धुणार आहे स्वच्छ। तारेची घासणी घ्यायची नाही आपल्याला, प्लास्टिकची घासणी घेऊन आहे ना थोडंसं धुवून घ्यायचंय। एकदा घासून घ्यायचंय। त्यानंतर हे बघा सगळं जे लाल होतं ना जंग लागलेलं ते सगळं निघून आलेलं आहे। इथे मी साधारण अर्धी वाटी एवढं तेल घेतलंय। तेल भरपूर लागतं आणि कांदे जवळजवळ पाव लिटर एवढं तेल लागतं आणि कांदे पण पाव किलो एवढे लागतात। तर हे तेल मी आता चांगलं भिडे तापवून घेतलेलं। त्यानंतर आता कांदा टाकते। तुम्ही सालीसकट असेल कांदा तो पण टाकू शकता। तर हे कांदा असं चांगला असा परतवून घ्यायचंय व्यवस्थित असा काळा होईपर्यंत। करणार आहे फक्त कांदा भाजून घेणार आहे आणि ठेवून देणार आहे। त्यानंतर उद्या पूर्णपणे मी तेल लावून घेणार आहे। जे कांदा आहे तो काढून टाकणार आहे काळा झालेला आणि पूर्ण भिड्याला तेल लावून परत हीच प्रोसेस परत करायची आपल्याला। असं आपल्याला 4 दिवस करायचंय, 4 ते 5 दिवस। यामध्ये काही लोक ना जिरं टाकतात, बिब्बा असतो ना तो पण टाकतात। तर त्याने पण होतं, काही काही जण तांदळाच्या पाण्याने धुतात, म्हणजे वेगवेगळ्या पद्धती आहेत। पण आम्ही कोकणामध्ये ना असं फक्त कांद्यानेच करतो, कांदा नुसता भाजूनच करतो। बिब्बा जर कोणाकडे असेल तर बिब्याने पण केलं तरी चालतं। तर हे मी कांदा असं ना भाजून घेते बघा। छान असा कसा कांदा ना मस्त धूर येतोय बघा, भाजला गेलाय। आता एकदम काळा कुळकुळीत व्हायला पाहिजे पूर्णपणे आता, कारण तो आपल्याला वापरायचाच नाहीये। तर आता मी ना गॅस बंद करून आहे ना हे असंच पसरवून ठेवणार आहे। हा कांदा पूर्णपणे थंड झालं की हे भिडं आहे ना ते मी झाकून ठेवणार आहे रात्री झोपताना। आता मी हे रात्रीचं करते कारण हे भिडं वळसवायचं काम आहे ना, रात्री केलं तरी पण चालतं, दिवसा केलं तरी पण चालतं, पण जर रात्री केलं ना तर ते बरं पडतं। तर मी हे 4 रात्री असं करणार आहे। हे तेल आपल्याला टाकून हे करायचं नाहीये, असंच ठेवायचंय। म्हणजे ते भिडं आहे ना तेल शोषून घेईल। तेल जेवढं शोषून घेईल भिडं तेवढं चांगलं। तळणीचं तेल असेल ना जर उरलेलं असेल तर ते वापरलं तरी पण चालेल। त्यामध्ये तेल जरा जास्त लागतं, अर्धा ते पाऊण वाटी, 1 वाटी पर्यंत तेल जातं, पाव लिटर पर्यंत। पण एकदा भिडं तयार झालं की वर्षानुवर्ष बघायला नको। खूप एकदम पण सांभाळायचं असतं आपल्याला, लहान मुलासारखं अगदी। घावणे आज आहे 4था दिवस आहे बघा। मी 3 दिवस आहे ना कांदाचा कापून हे करून ठेवलेला, असं करपवलेला। तर आणि तेल घालून साधारण मला अर्धा किलो एवढं तेल लागलं, कमी लागलं अर्धा किलोच्या पेक्षा। तर हे बघा, आणि 4 ते 5 कांदे लागले। 3 दिवस मी असं सतत केलं, जे मी पहिल्या दिवशी दाखवलं तसं। जेवढं भिड्याला तेल हवं होतं तेवढं भिड्याने चोचून घेतलंय तेल। आता हे बघा, हे जे नको आहे ना तेल, आता हे मी सगळं काढून घेणार आहे। थोडंसं हे बघा तेल राहिलेलं आहे, हे मी काल रात्री करून ठेवलेलं। आता हे जे तेल आहे हे बघा, भिड्याला जेवढं हवं आहे तेवढं ते शोषून घेतलेलं आहे। ठीक आहे, आता हे सगळं काढून घेणार आहे आणि त्याच्यानंतर हे भिडं मी घासून घेणार आहे। भिडं घासून घेतल्यानंतर त्याला तेल लावून घेणार आहे। तेल लावून आपल्याला आता हे बघा आपलं हे भिडं ना मी स्वच्छ हे धुवून घेतलंय बघा, आणि कोरडं एकदम करून घेतलेलं आहे, पुसून घेतलेलं आहे। पहिलं बघा कसं होतं आणि आता बघा कसं झालेलं आहे। काढायची त्याच्यामध्ये, तर मी त्याआधी काय करणार आहे, तेल लावून ठेवणार आहे रात्रभर। 1 रात्र लावून ठेवू शकता तेल, नाही तर 2 रात्र तेल लावून ठेवू शकता। एकदम छान झालेलं आहे असं। पण खरी परीक्षा आहे आता आपली घावणे काढायची। तर आपण घावणे पहिल्या याच्यामध्ये काय येणार नाहीत, आणि हे जे ना कांदा असतो ना तो हा टाकून द्यायचा आहे। हा बघा, आम्ही सगळा कांदा काढून घेतला, आता मी टाकून देणार आहे। हा वापरायचा नाहीये।
आता याला मी तेल लावून घेते आणि एक रात्र ठेवून देणार आहे. पिशवीमध्ये बांधून आपण ठेवून द्यायचंय. मागून पुढून तेल लावायचंय आणि प्रत्येक वेळी आपण जेव्हा भिड वापरणार त्यावेळी स्वच्छ घासून, आता ही माझ्याकडे ना असं एक मागवलेलं त्याचं हे होती, जाळी होती, तर त्याच जाळीने मी आता हे करते. पूर्ण तेल पसरवून घेते. तुम्ही ब्रशनी पण करू शकता, नाही तर हाताने पण करू शकता. पण हाताने कसं धुवाय, कोणत्याही म्हणजे प्लास्टिकच्या पिशवीत भिड मावेल एवढं प्लास्टिकची एक पिशवी घेणार आहे आणि त्याच्यामध्ये हे भिड मी ठेवून देणार आहे. हे भिड आपण मस्त असं वळसवलेलं आहे. आता बघूया आपण याच्यावरती घावणे निघतात का. त्यासाठी मी तांदूळ भिजत घातलेले आणि मिक्सर मधून काढून घेतलेले. आता घावणे काढूया. भिड मी धुतलेलं नाहीये, जे तेल लावलेलं होतं ना त्याच तव्याला मी आता परत तेल लावून घेते. भिड आपल्याला जसं होतं ना तसंच वापरायचंय. हे तेल लावून घेते मी. तापवलेलं आहे भिड छान असं. पहिले 4-5 घावणे तरी ना आपले खराब होणार. आता आपली खरी परीक्षा चालू झाली. अजून घावणे काढायची, हिरवाचं टाकायचंय. हे घावणे जे आता येतील ना ते टाकूनच द्यायचेत आपल्याला, खायचे नाहीयेत. छान अशी जाळी पडते. बघूया आता उचलतात का. झाकून ठेवायचंय. मी झाकण काढून बघते कसं येते आपण पाहूया. हे ना 4-5 घावणे तर खराब होणारच आणि हे खायचे पण नसतात. भिड वळसवायला ना खूप खूप असतं, पण भिड्यावरती घावणे काढायचं म्हणजे ती खूप मोठी परीक्षा असते. आणि आता सुरू झाली आपली खरी परीक्षा. आता मी गॅस कमी करते. हा पहिलाच घावण आहे तरी पण ठीक आहे, थोडासा उचलतोय म्हणजे थोडंफार आपलं हे भिड जे आहे ना ते तयार झालेलं आहे त्याचं. हे बघा हा तुटणार आता. नाही म्हटलं तरी हा पहिलाच घावणा पण छान असा उचलला गेलेला आहे. असे परत आहे ना तेल लावायचंय, परत असं घावणं काढायचं. असे मी ना 2-3 घावणे आता म्हणजे काढणार आहे. काढत राहायचे जोपर्यंत व्यवस्थित घावणा येत नाही तोपर्यंत, पूर्णपणे उचलत नाही तोपर्यंत. छान व्यवस्थित तेल लावून घ्यायचंय. ते भिड्याच्या तव्यावर ना काहीतरी ना असं करत राहायचंय. असं नाही की एकदा केलं दोनदा केलं, महिन्यातून आहे ना 4-5 वेळा. जसं जेव्हा जेव्हा आपण कांदा खोबरा पण भाजतो ना ते या भिड्याच्या तव्यावरच भाजायचंय. म्हणजे जेणेकरून कसं हे भिड ना जास्त प्रमाणात वापरात जसं येईल ना तसं तसं ते चांगलं होणार, वळसवलं जाणार छान असं. आणि एकदम असं एकदम काळं. आता हे माझं काळं जास्त झालेलं नाहीये तरी पण बघा किती छान असे मस्त उचलतात आहे. साईडनी घावणा सोडला जातोय. तर घावण्याचं पीठ कसं असावं त्याची पण रेसिपी मी ना लवकरच घेऊन येईन. तांदूळ भिजवून कसे करायचे आणि तांदळाच्या पिठाचे पण घावणे कसे करायचे तेही. हे बघा आता जसं आपण करणार ना तसंच हे भिड्याचा तवा आहे ना काळा काळा होत जाणार. याच्यावर वरचेवर ना आपण ना काहीतरी करतच राहायचंय. असं नाही की एकदा केलं दोनदा केलं आणि सोडून दिलं, तर ते तसं करायचं नाहीये. महिन्यातून म्हणजे 4-5 वेळा तर त्याच्यावरती घावणे आंबोळी असं सारखं सारखं काढत राहायचंय. जसं जसं तुम्ही काढाल तसं जसं तुमचा भिडा चांगला तयार होणार आहे. तुटलेला नाहीये. समोर बघा हा 4था घावणा एकदम छान असे बघा आता ना यायला लागलेत मस्त असे. पलटी पण छान मारते है ना. म्हणजे माझं भिड पूर्णपैकी छान असं वळसवलं गेलेलं आहे. तर मी असेच आहे ना सगळे घावणे करून घेते. घावणे आपले छान असे तयार झालेले आहेत.
पहिल्या घावण्यापासून आता हे जे घावणे आहेत ना ते मी हे टाकून देणार आहे. 3-4 घावणे आहेत ना ते मी टाकून देणार आहे. हे 3 घावणे तर टाकून देणार आहे, कारण 3 ते 4 घावणे टाकून देणार आहे. कारण आणि थोडंसं खाऊन बघणार आहे. जर असं तेलकट असं वाटत नसेल, कारण ते भिड्याचं सगळं तेल असतं ना ते उतरतं ना त्याच्यामध्ये, तर ते जर नसेल ना तर मग ते खाणार, नाहीतर मग ते पण टाकून देणार. 4 ते 5 घावणे असतात ना ते टाकावेच लागतात, कारण ते भिड्याचं सगळं असतं ना ते पूर्ण त्याच्यामध्ये उतरतं त्यामुळे. पण आलेले आहेत छान हे. आता उद्यापासून मी नवीन आता घावणे तयार करायला चालू करणार आहे. तर घावण्यांची रेसिपी मी नक्की घेऊन येईन. तांदूळ भिजवण्यापासून ते डिटेल रेसिपी तुम्हाला देईन. तर आता व्हिडिओ इथेच थांबवते. तर छान झालेले, तुम्ही पण असं भिडं वळसवून बघा, जास्त काही लागत नाही. 1/2 किलो कांदे आणि 1/2 किलो तेल लागलेलं आहे, 1/2 लिटर तेल लागलेलं आहे. बाहेरून आणण्यापेक्षा घरी केलेलं बरं.